दोन्ही बानखेल्यांना आपला एक कॉमन प्रश्न आहे. काल आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील असं म्हणाले, मी कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कधीही लक्ष घातलेलं नाही. आता वळसे पाटलांचं हे भाषणातला मुद्दा होता, तो वास्तव होता की अवास्तव होता, जरा जाणून घेऊया. साहेब, काल वळसे साहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं, ते असं म्हणाले, मी कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आतापर्यंत कधीच लक्ष घातलं नाही, इव्हन माझ्या निरगुडसर गावात सुद्धा नाही. वाणी साहेब, मी जवळजवळ 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो आणि त्यातले 4 वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता तो त्यांचा स्टेजवरचा भाषणाचा मुद्दा होता की त्यांचा आपलं खोटं रिटून न्यायचा मुद्दा होता. स्वतः मंचर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्येक वाडी वस्तीत त्यांच्या मिटिंगा आणि त्यांच्या सभा घेण्याचं काम आम्ही त्या बाळासाहेब बानखेले सुद्धा राष्ट्रवादीतच होते. आम्ही मंडळींनी मंचरमध्येच त्यांच्या सभा घेतल्यात. वाडी वस्तीवर मुस्लिम समाजात जाऊन मुस्लिम मोहल्ल्यात सुद्धा सभा त्यांच्या घेतलेल्या आहेत. वळसे साहेबांनी मंत्री असताना मंत्री असताना सभा घेतल्या. बहुतेक आता त्या वयोमानानुसार म्हणा की याच्यानुसार ते थोडंसं विस्मृतीत गेलेले असतील, परंतु प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मंचरमध्ये वार्डात सभा, मळ्यात सभा झालेल्या आहेत. बाळासाहेब, तुम्हाला एक तोच प्रश्न. वळसे साहेब काल भाषणात असं म्हणाले की ग्रामपंचायतीत कधीच लोडबोड केली नाही, लक्ष घातलं नाही. ग्रामपंचायतीत इव्हन माझ्या गावात सुद्धा ग्रामपंचायतीत काय चाललंय, कोण उमेदवार उभा केला, मी कधी लक्ष घालत नाही. आता आम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम करत होतो, आता मी तर सुरुवातीपासून म्हणजे साधारणतः ते आमदार झाले तेव्हापासून मी त्यांच्या बरोबरीनेच काम करतोय. मंचर ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर प्रत्येक वेळेला आमच्या चौकात सभा झालेल्या आहेत, वार्डवाईज सभा झालेल्या आहेत. मुस्लिम समाज असेल किंवा अल्पसंख्याक वळसे पाटील मिटिंगला असायचे. मिटिंगमध्ये आमच्या सभा झालेल्या आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना आठवत नाही का खोटं बोलतात ना? आता तो त्यांचा विस्मरण. लोकांनी काय समजायचं? आता त्यांनी ज्या वेळेला ते काल आव्हान केलंय, आम्हाला देखील ते थोडंसं वेगळंच वाटलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये, आता मागच्या सुद्धा ग्रामपंचायतची ज्या वेळेला निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चौकामध्ये सभा घेतलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या सभा झालेल्याच आहेत. ते असं म्हणाले की मंचरला शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा करायला आपण डिंब्यावरनं स्वतंत्र पाईपलाईन करणार आहे. बरोबर आहे ना. आता ज्या वेळेला म्हणजे आता ही 15 कोटीची जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्या अगोदर देखील एक सुधारित नळ पाणी पुरवठा योजना झालेली आहे. त्यावेळेला पाणी पुरवठा मंत्री होते R.R. आबा पाटील. तर त्यावेळेला ह्या मंचरकरांनी प्रत्येक कनेक्शन वाईज म्हणजे जी शासनाला जी काही 10% लोकवर्गणी भरायची असते ती ह्या मंचरकरांनी जवळजवळ आपल्या कनेक्शन वाईज हजार रुपये प्रत्येक घरोघर देऊन ती 10% लोकवर्गणी ही त्या वेळेला भरली आणि त्याच्यानंतर जवळपास 2,72,00,000 रुपयाची ती योजना म्हणजे आत्ताची जी आहे त्याच्या अगोदरची योजना ही मंजूर झाली आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत त्या मंचर शहराला एक चांगला पाणी पुरवठा होत होता. त्याच्यानंतर ही 15 कोटीची झालेली आहे. आत्ता ते म्हणतात का डिंब्यावरून ही पाणी पुरवठा योजना डायरेक्ट मंचरला थेट आणायची. ती आता ठीक आहे, भविष्यामध्ये आपण जे बोलतोय आता ती कधी होती कधी नाही, पण शिवाजीराव आढळराव पाटील हे पण बोलले का ती मंजूर होणार होती, परंतु लाडक्या बहिणींच्या योजना जी आत्ता आलेली आहे त्याच्यामध्ये जो काही निधी हा अपूर्ण पडतोय त्याच्यामुळं त्याला आपण पैसे देऊ शकलो नाहीत असं देखील त्यांनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे. म्हणजे ही विसंगती आहे ना दोन नेत्यांच्यामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये झालं. आता मला सांगा, सध्या बिबट्याची समस्या खूप आहे. मंचरच्या शहरात सुद्धा आता बिबट्या येऊ लागलेला आहे. शासनाकडनं म्हणाव्या अशी उपाययोजना होत नाही. टोलवाटोलवी होते. तुम्ही मंडळींनी आंदोलन केलं, गुन्हे दाखल झाले. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले गुन्हे मागे घेऊ. ती प्रक्रिया खूप होईल नाही होईल माहीत नाही. आता सध्या ते म्हणतात आम्ही पिंजरे पुरवू, जो नरभक्षक आहे त्याला आपण ठार करू. आता तो नरभक्षक बिबट्या आहे, कसा सर्टिफाय होणार? पिंजऱ्यांची संख्या जरी वाढवली तरी पकडलेले बिबटे ठेवणार कुठे? ठेवलेल्या बिबट्यांचं काय करणार? म्हणजे काय नक्की लोकांनी, जनतेने काय समजायचं ना? आता आंदोलन झाल्यानंतर हा बराचसा प्रकार आता आपल्या माध्यमातून देखील तो जनतेच्या समोर आला, परंतु त्याच्यानंतर जी ठोस भूमिका मंत्री असतील किंवा सत्तेमध्ये जी बसलेली मंडळी आहे त्यांनी ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती
तशी कुठेही अजूनपर्यंत काही दिसत नाही. आज सुद्धा आमच्या कानावरती येतं का इकडं 2 बिबटे दिसले, तिकडं ह्या प्राण्याला म्हणजे गाईला नेलं, इकडं माणसावरती हल्ला केला. आज देखील त्या गोष्टी आमच्या कानापर्यंत येतात, परंतु तशात कोणत्याही प्रकारची सुविधा जी आहे जी पुरवणार होते अद्यापपर्यंत कुठल्याही वाडी वस्तीवरती अद्याप देखील आलेली नाही. आता मंचर शहरामध्ये आम्ही जेव्हा फिरतो ना, वाड्या वस्त्यावर लोक असं सांगतात बिबट्याची समस्या खूप आहे, मग तुम्ही कशी मार्गी लावणार? ना आता याच्यामध्ये कसं आहे, आमच्याकडे तर काय आता सत्ता नाहीये. सत्तेमध्ये समजा आता त्या दिवशी वनमंत्री गणेश नाईक आले. गणेश नाईक साहेबांनी जे काही त्या ठिकाणी ते बोलले त्याप्रमाणे त्यांनी त्या सूचनेचं पालन केलं पाहिजे. त्या पद्धतीचे पिंजरे, त्या पद्धतीचे त्यांनी डायरेक्ट शूट आउट करा. कुणाला दिसले, आता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये बंदूक किंवा काही जनावरांना मारण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी हत्यारं नसतात, परंतु त्यांनी ती सूचना केली का बिबट्या जर दिसला तर शूट आउट करून टाका. आता हे सूचना केलेल्या आहेत, ते त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी ती दक्षता घेतली पाहिजेत. आणि अशा वाड्या वस्त्यांवरती जिथं काय बिबट्यांचे जे काय आपल्याला दिसतात किंवा ऐकायला येतात अशा ठिकाणी त्यांनी पिंजरे लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. राज्याचे माजी मंत्री आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील काल भाषणात असं म्हणाले की आजपर्यंत मी कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत लक्ष घातलं नाही, इव्हन माझ्या निरगुडसर गावात सुद्धा लक्ष घातलेलं नाही. आता हे जे दोन्ही जे बानकेले आहेत, म्हणजे राजारामजी बानकेले, बाळासाहेब बानकेले, हे दोघंही त्यांच्या सोबत होते. यांचं म्हणणं असं आहे की मंचरची निवडणूक असो किंवा इतर ठिकाणची असो, वेगवेगळ्या बैठका व्हायच्या, त्या बैठकांना वळसे पाटील सुद्धा उपस्थित राहायचे. आता त्या बैठकींना वळसे पाटील उपस्थित होते का नव्हते हे दोघांना माहिती. मग वळसे पाटील जर असं चुकीचं बोलत असेल तर ती मतदारांची दिशाभूल आहे का? किंवा राजारामजी बानकेले असं म्हणाले, कदाचित त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना आठवत नसेल. जे काय असेल ते असेल, परंतु वळसे साहेब तुम्ही जर त्या मिटिंगांना जात असाल तर मग असं चुकीचं बोलणं योग्य नाही. आणि जर जातच नसाल तर तुमचं म्हणणं निश्चित खरं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.